नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात वितरण झालेले आहे. आज आज निधी जमा होत आहे. कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरणास सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्र बघा पीक विम्याचे ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात हे पैसे मिळाले नसेल, तर शेतकरी मित्रांनो काळजी करण्याची अजिबात गरज नाही. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे जे काही निधी जमा होणार आहे, ती जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो किती निधी जमा होणार आहे? बघा काही जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो हेक्टरी ₹20,000 तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000 तर काही जिल्ह्यामध्ये बघा हेक्टरी 40,000 आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 पर्यंत पीक विमा वाटप होत आहे. ज्यांचे बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपत आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून, लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे पैसे वाटप होत आहेत. आता पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले नसतील, तर त्या शेतकऱ्याला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. खऱ्या अर्थात बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल, तर तुमच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे वाटप होतील. ज्यांचे 3 वर्षाचे म्हणजेच की बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांचे पंचनामा केलेला असल्यास तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचा बघा नुकसान झालेले असेल आणि त्याच्या शेतकऱ्यात बघा अतिवृष्टीमध्ये, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालेले असेल आणि त्यांच्या शेतात पंचनामा केलेला असेल, तर त्यांच्या बँक खात्यात आज 100% शेतकरी मित्रांनो बघा पैसे जमा होणार आहे व तसेच हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे. आता 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधव पैसे मिळाले नाहीत. तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचे पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस व तसेच बघा शेतकरी मित्रांनो तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. या ठिकाणी तालुका निहार पीक विमा रक्कम जाहीर झाला असून 75% पीक विमा यादी वर्ष 2024 24 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांनो बघा 32 जिल्ह्यामध्ये ही जाहीर झालेली आहे, की 2022 मध्ये पीक झोपलेली होती, तर 2025 ची पीक विमासुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे. आता 2025 चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच बघा तुमचा अर्ज पात्र ठरलेला आहे का, यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा 2025 तसेच 2000 बघा शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरकारने सर्व शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही, असे सुद्धा सरकारने सांगितलेले आहे. आता जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजनात घोटाळे झाले असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटलेले दिसत आलेले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो
आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे आपण जाहीर केलेली आहे. आता प्राधान्य देण्यात आलेले आहे. बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यात सुद्धा 4,00,000 शेतकरी आहे. त्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 8,00,000 शेतकरी बांधव आहे. त्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. या 2 जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप होत आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो व्यतिरिक्त बघा जिल्हे आहेत, जालना जिल्हा आहे, तसे बघा अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा आहे, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. आता त्याचप्रमाणे बघा अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही. याचमध्ये बघा फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुमच्या यादीत आहे का हे तपासायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत तर नाहीत. आता जे काही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी आहे, हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाचं नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. आता आपण त्या बँकेची यादीसुद्धा सांगणारच आहोत. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी सिलेक्ट केलेली आहे. आता बँकेची यादी आपण बघा, बँक ऑफ इंडिया बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याचं बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, तर त्यांच्या बँक खात्यात आज पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्र ज्या शेतकऱ्याचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, तर त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे. कॅनडा बँक असेल, त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे. आय-सी-सी बँक असेल, त्यासुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, कोटका महिंद्रा बँक आहे, एच-डी-एफ-सी बँक आहे, बघा आय-डी-एफ-सी बँक आहे, बघा एच-डी-एफ-सी बँक आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट ऑफिस पेमेंट बँक यासोबतच सरकारी आणि खाजगी संस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायलाच पाहिजे आणि बँक खात्याची के-वाय-सी केलेली आहे का, हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे. जर तुमचे हे कामं पूर्ण असतील, तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे. बघा कोणत्या शेतकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकामध्ये विम्याचे पैसे वाटप होत आहे, यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणारच आहोत. जर तुम्ही नियमितपणे पालन केले नसेल, तर या ठिकाणी सर्वात पैसे येतील. फक्त तुमचेच या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, की आपला पीक विम्यापासून वंचित राहू नये, तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम केलेले आहेत का, हे पाहून सुद्धा गरजेचे आहे. आता शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वात महत्त्वाचे काम तुम्हाला कोणतं करावे लागणार आहे. आता बघा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, की आता केंद्र सरकारने 2022 पासून तर 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे, यांचा दुसरा टप्पा जमासुद्धा झालेला होता. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, ज्या शेतकऱ्याला पैसे अजूनसुद्धा मिळाले नसेल, तर त्या शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजूनसुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसेल, तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.